नमस्कार मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज काही एसटीच्या ग्रुपवर सदावर्ते हा आदित्य ठाकरेच्या विरोधात निवडणूक लढवत आहे असे मेसेज टाकत आहेत। मित्रांनो, त्या सदावर्तेचे मेसेज फॉरवर्ड करण्यात काहीही अर्थ नाहीये। आदित्य ठाकरेच्या विरोधात सदावर्ते उभा राहायला काय नाही, कुणी उभा राहायला काय, एसटी कर्मचाऱ्याचा काहीच फायदा नाही। मित्रांनो, तुम्हाला जर स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल, तुम्हाला जर स्वतःशी राहिलेला फरक मिळवून घ्यायचा असेल, तुम्हाला तुमच्या राहिलेले 4-5 विषय मार्गी लावायचे असतील तर तुम्ही एकत्र यायचं। बघा, या आचारसंहितेच्या लगबगीत प्रत्येक जण प्रत्येकाचं करिअर सेट करण्यासाठी, स्वतःचं ध्येय सेट करण्यासाठी, कोणाला मंत्रिपद मिळवायचं, कोणाला आमदारकी मिळवायची, कोणाला काहीतरी चर्चेत यायचंय म्हणून प्रत्येक जण धडपड करायला लागला। पण आपल्याला जे काही मिळवायचंय ते या 4-5 गोष्टी मिळवायच्यात। या 4-5 गोष्टीसाठी प्रयत्न करा। आपल्याच कर्मचाऱ्यामध्ये वादविवाद करून आपल्याच एकमेकाचे मन दुखावण्यापेक्षा आपल्याला एकजूट यायचंय। मित्रांनो एकजूट येणं का गरजेचं आहे? कारण एकजूट जर तुम्ही नाही आला तर तुम्हाला काहीच मिळणार नाही। तुम्हाला जे काही मिळवायचे ते एकीनं मिळवायचं आणि एकजूट येऊन मिळवायचं। मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे एकजूट आल्याशिवाय काही मिळणार नाही। चर्चेतून काही होणार नाही, चर्चेतून काहीच मिळणार नाही। जे काही संघटना एमडी सोबत चर्चा करायला लागल्या त्याच्यातून काहीच इनपुट येणार। तुम्हाला काही मिळवायचंय तर बंद करावं लागेल। बंद केल्याशिवाय एकच भाषा समजते कोणाला, मग आपले एमडी असतील किंवा प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल, या सर्वांना एकच भाषा समजते, त्याच्याशिवाय दुसरी भाषा समजत नाही। मित्रांनो 2016 ते 21 हे इन्क्रीमेंट, हे जे इन्क्रीमेंट आहेत आपले, हे इन्क्रीमेंट 6% विषय, हे 10 लाखाचा विषय, किमान 6 ते 7 लाख, हे 6 ते 7 लाखाचा विषय। जर एकाला इन्क्रीमेंटचे 6% मिळाले तर 6 ते 7 लाखाचा विषय। मित्रांनो, 2018 पासूनचा फरक, मित्रांनो 2020 पासूनचा फरक पगारवाढीतला, हे DA चा फरक आहे, DA प्लस HRA। या गोष्टीसाठी संघर्ष करा, या गोष्टीसाठी एकजूट करा, या गोष्टीसाठी लढायची तयारी ठेवा। ग्रुपवर किंवा डेपो जे काही एकजूट करायचे ना, याच्यासाठी प्रयत्न करा। सदावर्ते उभा राहिला तर उपयोग नाही, सदावर्ते आला तर उपयोग नाही, सदावर्ते पडला तर उपयोगाचा नाही। आपल्याला आदित्य ठाकरे आला तरी काही नाही। आपले 6 महिने लोक आदित्य ठाकरेच्या बापू मुख्यमंत्री असताना आझाद मैदानावर होते आणि सदावर्ते सरकार नालायकच आपल्याला त्या टायमाला आज विलिनीकरण व्हायला, उद्या विलिनीकरण व्हायला म्हणतात। त्याच्यामुळे मित्रांनो, या गोष्टीसाठी संघर्ष करा। मेडिकल, हे जे विषय आहेत ना, हे पाठ होऊन गेले तर मेडिकल। मित्रांनो, या विषयावर परत मी का सांगत असतो की बाबा कुठंतरी आज पेटून उठतील, उद्या पेटून उठतील, परवा पेटून उठतील, कुठेतरी जागृत होतील म्हणून मी सांगतो। हे मेडिकलचा विषय खूप महत्वाचा विषय। मित्रांनो, हे जे इन्क्रीमेंटचा विषय 6%चा खूप महत्वाचा आहे। हा जो 2018 पासूनचा आतापर्यंतचा DA HRA मधील जो फरक आहे हा महत्वाचा आहे। हे पगारवाढी मधील फरक आहे 2020च्या, हे महत्वाचं आहे। मित्रांनो एकजूट ठेवा आणि आपले जे ग्रुप आहेत ना, आपल्या चर्चेसाठी, त्या नालायक लोकांच्या चर्चेत सदावर्ते हा सुपारीबाज वकील आहे। तो वकील म्हणायला नाव आलाय पण सुपारीबाज आहे। जिथं कुठं नाक नाही खुपसाय तिथं नाक खुपसितो आणि त्याच्यातून तो फायदा करून घेतो। आपल्या प्रकरणात सुद्धा मित्रांनो 10 कोटी रुपये मागच्या काळात त्यानं कमवले। किती? 10 कोटी रुपये। मित्रांनो, तसं प्रत्येक प्रकरणात त्यानं हात घातला तसं ते काहीतरी काढल्याशिवाय राहत नाही। त्याला बुद्धी म्हणा, त्याचं ते नशीब आहे म्हणा, परंतु मित्रांनो या नालायक लोकांवर चर्चा करण्यापेक्षा आपलं एकजूट यायचं। बघा, अजून सुद्धा आचारसंहितेच्या आधी 2 दिवस बंद ठेवलं तर तुम्हाला या सर्व गोष्टी मिळू शकतात। आणि तुम्ही बंद नाही केलं तर पुढचे 2 वर्ष तुम्हाला काहीच मिळणार नाही। लिहून घ्या माझ्याकडून, 2024 ते 2026 पर्यंत काही मिळणार नाही। या टायमाला जरी तुम्हाला काही मिळालं तरी फरक मिळणार नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो। त्याच्यामुळं एकजूट येऊन काही संघर्ष करायचा आहे का, किंवा सदावर्ते सारखं किंवा इतर लोकांची चर्चा करून वेळ वाया घालायचा आहे? संघटना, तुम्हाला सांगतो, सध्याच्या परिस्थितीमध्ये संघटना शब्द बोलायला तयार नाहीत। संघटना ज्या आहेत ना, या शब्द बोलायला तयार नाहीत। यांना यांचं पॅकेज मिळालेलं, यांना यांची कामापुरती जबाबदारी यांना पार पाडलेली, त्याच्यामुळे या बोलणार नाहीत। मित्रांनो,
आजच्या कंडिशनला डेपोला खूप मानसिकता खराब होईल. ही जी मानसिकता आहे ना, ही खूप कर्मचाऱ्याची खराब होईल. एक तर ड्युट्या, पुन्हा पगार, वेगवेगळे विषय. त्याच्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या काळात एकजूट आल्याशिवाय पर्याय नाही. परत सांगतो, आज माझ्या एका ग्रुपवर जी काही लोक एकमेकाविरोधात वाद करू लागले, एकमेकाविरोधात वाद करू नका. आपण एकजूट या आणि एकजूट येऊन सरकारच्या विरोधात, प्रशासनाविरोधात संघर्ष करा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.